जय भीम सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी शीतल. तर इकडे ना पाहुणे आलेले होते माझ्या घरी, बघू शकता तुम्ही. माझी बहीण आणि दाजीन ते रक्षाबंधन आहे ना, मग ते आले होते. दाजींची बहीण पण नाशिकलाच राहते ना, तर मग आले होते ते. आणि आम्हाला पण जायचं होतं भावाकडे राखी बांधायला, तर मग आली होती माझी बहीण माझ्याकडे. म्हणजे तिला सातपूर जायचं होतं, तिच्या नंदोई भाऊचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे ना, तर त्यांना बघायला. तर मला बोलली तू पण चलते का? म्हटलं चल. मग आम्ही इकडे दोघी बहिणी खेळत होत्या भांडी, आणि मग आम्ही चाललो होतो सातपूर. मग आम्हाला सिटी बसने जायचं होतं, पण सिटी बस इथून नव्हती सातपूर जायला, तर मग आम्ही ॲटो केली होती. मग ॲटोने गेलो होतो आम्ही, मस्तपैकी रिक्षाने गेलो होतो. आणि खूप ऊन होतं बापरे, काल तर काय सांगू तुम्हाला, लयच ऊन होतं काल. असं म्हणजे वाटत नव्हतं, असं एकदम जास्त ऊन होतं. नाही तर रोज तर लय पाऊस राहतो, पण काल खूप जास्त ऊन होतं. मग आम्ही इथं बसची वाट बघत होतो. नंतरून माहिती पडलं, अर्धा तास बसलो, नंतरून माहिती पडलं की बसच नाही आहे म्हणे. अरे म्हटलं, मग रिक्षा केली, मग गेलो सातपूर. आणि हो, ब्लॉग बघत जा, चांगले व्लॉग असतात. काय असं करता तुम्ही? सगळ्यांनी व्हिडिओ बघायचं. चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं, पूर्ण व्हिडिओ बघायचं. मग आम्ही तिथं गेलो होतो सातपूरला, तिथं बसलो होतो. मग माझ्या बहिणीच्या नंदच्या घरी असं छोटंसं घर होतं, त्यांचं पण रेंटचं होतं. आणि मग रिटर्न आलो. मग आम्ही रिक्षा करून घरी आलो. मग 5 वाजता लवकर निघून आलो होतो, कारण की म्हटलं आपल्या पण घरी पाणी वगैरे भरायचं होतं त्यामुळे थोड्या वेळ बसलो, निघून आलो मग नंतरून. आणि मग संध्याकाळी मग आम्ही ना मुलांसाठी मंचुरियन खायचं होतं पोरांना, काही पाणीपुरी वगैरे घेतली आणि मग निघालो. मग मंचुरियन बनवत होतो तोपर्यंत म्हटलं बसा. मग बसलो, सगळं सामान घेतलं, दूध वगैरे, आणि मग मंचुरियन घेतलं, झालं. मग चला आलो घरी, तर लगेच मंचुरियन. पोरांना खूप मंचुरियन आवडतं, बघू शकता तुम्ही कसे आल्याच लगे खायला बसले. आणि पाणीपुरी पण पार्सल आणलेली होती, आम्ही खाऊन आलो होतो, त्यांना घेऊन आलो होतो. आणि मग मंचुरियन खात होते मग ते सगळेजण. मग स्वयंपाकाची खाऊन वगैरे झालं, मग स्वयंपाकाची तयारी. आणि या शेंगा पण आणल्या होत्या, खूप छान शेंगा होत्या त्या भाजलेल्या. तर इकडे मग हर्षिता सगळे खात होते मस्त. हर्षिताला पण खूप आवडतं मंचुरियन, पाणीपुरी हे ते. मग इकडे रात्री जेवणामध्ये मग चिकनची भाजी बनवली मी मस्त. चिकन, भाकरी सगळं झालं होतं, फक्त भाजीला फोडणी बाकी होती. भात, भाकरी सगळं झालेलं होतं, आणि फक्त भाजीच बाकी होती. त्यानंतर मग बनवून घेतलं, आणि मग जेवण वगैरे झालं. आणि मग आम्ही मस्त भाजी बनवली, आणि हर्षिताच्या पप्पांना देत होती मी हे खायला, त्यांना आवडतं. तर ठीक आहे, मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.